Okay. Now, learning outcome of today's presentation is after successfully completion of this topic, my student should able to explain basics of non-aqueous titration, note reasons of non-aqueous titration, then learn theory and types of non-aqueous titration, and finally calculate various assays of various samples by using non-aqueous type of titration. So now, here is my question. So what is the use of this non-aqueous titration, or why we are going to use this, or why we are going to study this non-aqueous type of titration is the basic question. As we already studied the aqueous type of titration, that is the aqueous acid base type of titration. आपण आपल्या सिलेबसमध्ये aqueous acid base type of titration स्टडी केलेलं आहे. त्याच्यामधल्या पूर्ण थेरीज सर्व आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामधले सॉल्व्हंट्स वगैरे सर्व डिस्कस केलेले आहेत. टाइप्स ऑफ ॲसिड बेस थेरीज आपण सर्व डिस्कस करून झालेले आहे. मग या ठिकाणी नॉन ॲक्वियस टाईप ऑफ टायट्रेशनची गरज काय, मग ही जर नॉन ॲक्वियस टाईप ऑफ टायट्रेशनची गरज आपल्याला या ठिकाणी का आहे हे जर आपल्याला इथं पाहायचं असेल तर या ठिकाणी एक मी साधं सिंपल एक्झाम्पल देतो पहा की आपण या ठिकाणी आता आपण एक पॉईंट डिस्कस करणार आहोत की वाय नॉन ॲक्वियस टायट्रेशन. सो फॉर अंडरस्टँडिंग दिस कन्सेप्ट वी नीड टू come behind up to the last lectures of the acid base type of titration. For example, आपण acid base type of titration मध्ये पाहिलेलं होतं की एखादा ॲसिड असेल आणि एखादा बेस असेल. आता ॲसिड म्हटलं की त्याचे दोन टाईप आले. ॲसिड म्हणजे कोण? दी सबस्टन्स विच डिसोसिएट H+ आयन्स. बेस म्हणजे कोण? दी सबस्टन्स विच डिसोसिएट OH- आयन्स. हे दोन पॉईंट झाले. आता त्यानंतर ॲसिडचे दोन टाईप्स आहेत. ॲसिड एक ॲसिड कोणता आहे तुमचा? एक आहे तुमचा स्ट्रॉंग ॲसिड आणि दुसरा ॲसिड आहे वीक ॲसिड. नाउ व्हेरी सिमिलर टू ॲसिड्स, बेसेस हॅव्हिंग टू डिफरंट टाइप्स. फर्स्ट वन इज द स्ट्रॉंग बेस अँड सेकंड वन इज द वीक बेस. आता हे सर्व काही आपण डिस्कस झालेलं आहे, तरी सुद्धा मी थोडंसं रिव्हिजन करतोय की स्ट्रॉंग ॲसिड, व्हॉट डू मीन बाय स्ट्रॉंग ॲसिड? स्ट्रॉंग ॲसिड्स आर द सबस्टन्सेस विच विल गेट कम्प्लिटली डिसोसिएटेड इन द डिसोसिएशन प्रोसेस. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय की जर एखादा स्ट्रॉंग ॲसिड सबस्टन्स असेल आणि त्याचं जर डिसोसिएशन झालेलं असेल देन दॅट सबस्टन्स विल गेट 100% डिसोसिएशन और डिसोसिएटेड. फॉर एक्झाम्पल, स्ट्रॉंग ॲसिड इज एन एक्झाम्पल. फॉर द स्ट्रॉंग ॲसिड एक्झाम्पल इज द हायड्रोक्लोरिक ॲसिड. If hydrochloric acid will get dissociated, it will form H+ plus Cl minus ions. And the percentage of dissociation is definitely 100% because this is the strong acid substance. And according to definition of strong acid, the substances which will get completely dissociated, that substances are called as the strong acids. Now what about the weak acids? Weak acids are the substances which will be partially dissociated. म्हणजेच काय होतं की पार्शियली डिसोसिएशन होतं. फॉर एक्झाम्पल, ॲसिटिक ॲसिड इज द एक्झाम्पल ऑफ वीक ॲसिड. करेक्ट. नाउ इन दिस ॲसिटिक ॲसिड, जर समजा व्हेन ॲसिटिक ॲसिड विल गेट डिसोसिएटेड, आफ्टर डिसोसिएशन इट विल प्रोड्यूसेस CH3COO- प्लस H+ आयन्स. आता इथं काय होतं की CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड जर तुम्ही 100% कन्सिडर केलेला असेल आणि त्यापासून त्याचे जे आयन्स तयार झालेले असतील, हे तयार झालेले आयन्स आपल्याला 100% अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी तयार झालेले आयन्स 100% येतील त्या ठिकाणी तो स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस असेल. पण या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे. का? तर त्या ठिकाणी जे दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तयार होतात तर ते दोन्ही काय केले जातात? 100% डिसोसिएशन देत नाही. मग ते काय करतात? समजा त्या ठिकाणी 40% त्याचं डिसोसिएशन होईल, 30 होईल, 70 होईल, 80 होईल, व्हॉट एव्हर, पण 100% होत नाही. जर समजा CH3COO- आणि H+ हे जर दोन जर CH3COO- आणि H+ हे जर दोन आयन्स त्या ठिकाणी असतील आणि हे दोन्ही आयन्स जर समजा आउट ऑफ 100% मधून जर ते जर 40% पर्यंत डिसोसिएट झालेले असतील, बट व्हॉट अबाउट द रिमेनिंग 60%? दी ॲसिटिक ॲसिड, रिमेनिंग 60% ऑफ ॲसिटिक ॲसिड विल बी इन अनडिसोसिएटेड फॉर्म. हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. मग या ठिकाणी आपल्या लक्षात काय येतं की जो स्ट्रॉंग ॲसिड आहे तो 100% डिसोसिएशन देतो, जो वीक ॲसिड आहे तो काय करतो? पार्शियली डिसोसिएशन देतो. सो नाव व्हेरी सिमिलर टू द ॲसिड, बेसेस, स्ट्रॉंग बेस.
स्ट्रॉंग बेस म्हणजे काय असणार आहे? दी सबस्टन्स आफ्टर डिसोसिएशन when it will get 100% dissociation, that substance is called as the strong basis. And the base after dissociation which will not get 100% dissociated, that means which will be dissociated, partially get dissociated, that substance is called as the weak bases. आता हे सर्व सांगण्याच्या पाठीमागे उद्देश काय? तर व्यवस्थित केअरफुली लक्षात घ्या, तुमच्या नोटबुकवरती हे लिहून ठेवा की आपण काय करतोय. ॲसिड आहे, ॲसिडचे दोन टाईप कोणते? स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड. बेसचे दोन टाईप कोणते? स्ट्रॉंग बेस, वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिडचं एक्झाम्पल कोणतं? HCl. वीक ॲसिडचं एक्झाम्पल कोणतं? ॲसिटिक ॲसिड. स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल कोणता? NaOH. आणि वीक बेसचं कोणतं आहे? अमोनियम हायड्रॉक्साईड, दॅट इज NH4OH. हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता आपण काय करू? या चारीचे डिसोसिएशन घेऊ. आता काय होतं? HClचं डिसोसिएशन घेतल्यानंतर तो काय तयार करणार आहे? H++Cl- आयन. त्याच्या पुढे डॅश करून तुम्ही लिहू शकता 100% डिसोसिएशन. नाव ॲसिटिक ॲसिड, वीक ॲसिड, CH3COOH gives CH3COO- plus H+. It will get the partial dissociation म्हणजे लेस दॅन 100% डिसोसिएशन. मग ते किती असेल? 70, 80, 90, वॉट एव्हर, दॅट डझंट मॅटर, पण 100% डिसोसिएशन नाही. नाव स्ट्रॉंग बेस NaOH. NaOHचं डिसोसिएशन झाल्यानंतर काय देणार आहे तो? Na++ OH-. It will get 100% dissociation. And weak base ammonium hydroxide NH4OH, when dissociated it will use NH4+ plus OH- ion. That dissociation will be less than 100% dissociation. इथपर्यंत जे सांगितलंय सर्वांच्या लक्षात आलेलं आहे? जर या ठिकाणी जर लक्षात आले असेल तर गिव्ह मी अ क्विक रिप्लाय इन चॅट बॉक्स. एस. सो दीज आर द टाइप्स ऑफ ॲसिड अँड बेसेस. आता या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा पार्ट काय येतो लक्षात घ्या. तर जे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस आहेत हे दोन्ही काय केले जातात? 100% डिसोसिएशन देतात. आणि लक्षात घ्या, आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिस स्टडी करतोय. कुठलाही ड्रग 100% डिसोसिएट झाल्याशिवाय, मी काय सांगतोय नोट करून ठेवा, कुठलाही ड्रग 100% डिसोसिएट झाल्याशिवाय त्यामध्ये त्याचा रिझल्ट येऊ शकत नाही. म्हणजे 100% करेक्ट रिझल्ट आपल्याला त्याचा मिळू शकत नाही. म्हणजे जर आपल्याला 100% रिझल्ट हवा असेल तर काय केलं पाहिजे? तो सॅम्पल तुमचा 100% डिसोसिएट झाला पाहिजे. आता इथं काय होतं? स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असेल तर 100% डिसोसिएशन होतं. बट व्हॉट अबाउट वीक ॲसिड अँड वीक बेसेस? वीक ॲसिड अँड वीक बेसेस आफ्टर डिसोसिएशन विल गेट लेस दॅन 100% डिसोसिएशन. मग या ठिकाणी वीक ॲसिड आणि वीक बेस सबस्टन्स आपण टायट्रेशनमध्ये यूज करायचेच नाही आहेत का? किंवा आपल्याला त्याचा कधीच 100% रिझल्ट येणारच नाही आहे का? तर याचा अर्थ लक्षात घ्या, हे चारही टाईप आहेत. वॉटरमध्ये जर तुम्ही डिसोसिएट केले तर ते 100% डिसोसिएशनमध्ये स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस वॉटरमध्ये 100% डिसोसिएटेड आहेत. पण वीक ॲसिड आणि वीक बेस वॉटरमध्ये 100% डिसोसिएटेड नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय? एकतर तुम्ही काय केलं पाहिजे? सॉल्व्हंट चेंज केलं पाहिजे किंवा सॅम्पल चेंज केलं पाहिजे. आता सॅम्पल तर आपल्याला चेंज करता येणार नाही कारण त्याचं बेसिक नेचर वीक ॲसिड किंवा वीक बेसच आहे. पण तो वीक ॲसिड आणि वीक बेस जर डिसोसिएट होत नसेल, लक्षात घ्या, तो जर वीक ॲसिड आणि वीक बेस जर डिसोसिएट होत नसेल तर तो डिसोसिएट झालाच पाहिजे. आणि तो डिसोसिएट करण्याचं जे काही लॉजिक आहे ते लॉजिक आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे आता वॉटरमध्ये तर डिसोसिएट होत नाही, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? दुसरं सॉल्व्हंट आपल्याला डिझाईन करायचं आहे अदर दॅन द वॉटर. दॅट इज द वॉटर इज नथिंग बट द ॲक्वियस मीडियम. म्हणजे आपल्याला नॉन ॲक्वियस टायट्रेशन आपण या ठिकाणी पाहतोय. जर आपण वर्ड टू वर्ड गेलो, नॉन ॲक्वियस म्हणजे नॉन मीन्स नाही, ॲक्वियस म्हणजे वॉटर, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वॉटर कंटेंट नसलं पाहिजे त्या टायट्रेशनमध्ये. म्हणजेच दी टायट्रेशन अदर दॅन द वॉटर, दी टायट्रेशन इज परफॉर्म विदाउट हेल्प ऑफ दी वॉटर. म्हणजे आपण वॉटरची कसल्याही प्रकारची मदत न करता जर आपण टायट्रेशन केलेलं असेल तर त्या टायट्रेशनला आपण काय म्हणतो? नॉन ॲक्वियस टायट्रेशन. मग या नॉन ॲक्वियस टायट्रेशनमध्ये आपल्याला काय करायचं? पुढे त्या नॉन ॲक्वियस टायट्रेशनचे टाईप्स आपल्याला पाहिजे. त्या ठिकाणी येणारा लेबलिंग इफेक्ट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. आणि त्या ठिकाणी येणारे जे काही सॉल्व्हंट्स आहेत ते सॉल्व्हंटसुद्धा आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. तर पहा, अजून थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर नॉन ॲक्वियस टायट्रेशनचे दोन टाईप पडतात. जसं की ॲक्वियस टायट्रेशनचे सुद्धा दोन टाईप होते. एक होता ॲसिडिमेट्री आणि दुसरा होता अल्कलिमेट्री. बरोबर आहे, ॲसिडिमेट्री आणि अल्कलिमेट्री. मग या ठिकाणी सुद्धा या नॉन ॲक्वियसचे दोन टाईप पडतात,
ॲक्वियस मध्ये पण आपण 3 थेरी पाहिल्या होत्या, अरेनियस, ब्रॉन्स्टेड आणि लोरी. या ठिकाणी पण 3 थेरीज आहेत, त्याच थेरी आहेत, तोच कन्सेप्ट आहे. इथं आपण ते रिपीट करत बसणार नाही, पण त्याच थेरी इथं पण आहे. आता आपण या ठिकाणी टाइप्स पाहतो. टाइप्समध्ये थोडासा चेंज कसा आहे पहा. टाइप्स ऑफ non-aqueous titration. There are the two different types. First one is the acidimetric titration. Second one is the alkalimetric titration. In case of acidimetric titration, the solvent which is used is the strong acid. Why this is called as acidimetric titration? In this acidimetric titration, the solvent which is used as a strong acid. हा पॉइंट नोट करून ठेवा. जीपॅट टायपरसाठी फार इम्पॉर्टंट क्वेश्चन यावरती येऊ शकतात, लक्षात घ्या. acidimetric titration. Why this titration is called as acidimetric titration? Because in case of acidimetric titration, the selected solvent must be strong acid in nature, and this particular solvent is used for weak bases. लक्षात घ्या, acidimetric titration is performed for the weak bases. कारण पहा, नॉन एक्वेस टायट्रेशन म्हणजे काय? द टायट्रेशन विच इज परफॉर्म फॉर द वीक ऍसिड अँड वीक बेसिक सॅम्पल. जे टायट्रेशन हे फक्त वीक ऍसिड आणि वीक बेस या ड्रग वरतीच परफॉर्म केलेलं असतं, त्या ड्रगला किंवा त्या सॅम्पलला आपण काय म्हणतो? त्या टायट्रेशनला आपण म्हणतो नॉन एक्वेस टायट्रेशन. म्हणजे नॉन एक्वेस टायट्रेशन हे कोणत्या कंडिशनमध्ये होऊ शकतं? जर तुमचा ड्रग वीक ऍसिड किंवा वीक बेस असेल तरच तुमचं नॉन एक्वेस टायट्रेशन आपण त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. आता थोड्या वेळासाठी आपण कन्सिडर करूया की तुमचं सॅम्पल हे वीक ऍसिडिक आणि वीक बेसिक आहे आणि आपण त्या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ टायट्रेशन पाहतो. मग आता ऍसिडिमेट्रिक, मग या ऍसिडिमेट्रिक टायट्रेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की ऍसिडिमेट्रिक टायट्रेशन मध्ये आपल्याला सॉल्व्हंट सिलेक्ट करायचं आहे. आता हे जे आपण सॉल्व्हंट सिलेक्ट करणार आहोत, हे सिलेक्ट करणारं जे सॉल्व्हंट आहे ते 100% कसं पाहिजे? स्ट्रॉंग ऍसिडिक इन नेचर पाहिजे. आता आपण स्ट्रॉंग ऍसिडिक सॉल्व्हंट आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं. आता त्यानंतर की ही जी ऍसिडिमेट्रिक मेथड आहे ही कुणासाठी यूज करतोय? तर फॉर दिस ऍसिडिमेट्रिक मेथड इज यूज फॉर द आयडेंटिफाय फॉर टायट्रेशन of for the samples which is having a nature of weak bases. म्हणजेच ऍसिडिमेट्री मध्ये सॉल्व्हंट स्ट्रॉंग ऍसिड यूज करतो, पण त्या ठिकाणी सॅम्पल म्हणून आपण काय यूज करतो? वीक बेस. कारण आपण हा कोणता टायट्रेशन करतोय? ऍसिड बेस टायट्रेशन आहे. पण हेच कोणतं आहे? ऍसिड बेस नॉन एक्वेस टायट्रेशन. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं ऍसिड बेस टायट्रेशन, दॅट इज एक्वियस टायट्रेशन. तसं इथं काय? ऍसिड बेस नॉन एक्वियस टायट्रेशन आहे. म्हणजे ऍसिड आहे तर त्याला बेस असणार आहे. मग तुमचं सॉल्व्हंट जर स्ट्रॉंग ऍसिड असेल, पहा सॉल्व्हंट हे एक तर स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेसच असतं. जर तुमचं सॉल्व्हंट स्ट्रॉंग ऍसिड असेल तर तो ऍसिडिमेट्री, जर तुमचं सॉल्व्हंट हे स्ट्रॉंग बेस असेल तर तो अल्कलिमेट्री. जर तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड सॉल्व्हंट यूज केलेलं असेल तर ते सॉल्व्हंट कुणाच्या अगेन्स्टमध्ये यूज केलं पाहिजे? वीक बेसच्या. आणि जर तुम्ही सॉल्व्हंट हे स्ट्रॉंग बेस म्हणून यूज केलेलं असेल तर ते कुणाच्या अगेन्स्टमध्ये यूज केलं पाहिजे? वीक ऍसिडच्या. So this is the introduction regarding this particular non-aqueous type of titration. I hope you understood this introduction. If you will get this introduction clear, then give me a quick reply in chat box S. So in this non-aqueous type of titration, most of the titrations are performed in the aqueous media, means water is used as a solvent. There may be difficulty if reactant is insoluble in water or reactant is reactive with water or the analyte is either to weak acid or to weak base. आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलेलं होतं, जर तुमचं सॅम्पल हे वीक ऍसिडिक किंवा वीक बेसिक असेल तरच आपण हे नॉन एक्वेस टाइप ऑफ टायट्रेशन त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. Now, those two weak acids or bases can't be titrated in aqueous solution due to the amphoteric behavior of water. That is, water can react as an acid on titration with a base and act as a base on titration with acid. Amphoteric nature म्हणजे काय? The substance which behaves like acidic and basic. एकदा तो ऍसिडिक म्हणून बिहेव होऊ शकतो किंवा वॉटर म्हणून. मग काय होतं की असे काही तुमचे टायट्रेशन करताना ऍसिड बेस टाइप ऑफ टायट्रेशन मध्ये असे काही तुमचे ड्रग त्यामध्ये राहिलेले असतील की ज्याचं टायट्रेशन तुम्ही त्या ठिकाणी करू शकलेले नाहीत. दोज टू वीक ऍसिड्स ऑर बेसेस, म्हणजे टू वीक ऍसिड ऑर टू वीक बेसेस can't be titrated in aqueous solution due to the amphoteric behavior of water. Now, so water will come,
compete with the sample if it is a weak acid or weak base. This sample solution, the simple solution for this problem is to replace water as a solvent with another non-aqueous solvent. So this type of titration is named as non-aqueous titration. पण या ठिकाणी काय होतं, वॉटर समटाइम ऍक्टिंग ॲज अन ऍसिड अँड समटाइम ऍक्टिंग ॲज अ बेस. ओके, आता तो कधी ऍसिड होईल किंवा कधी बेस होईल. दॅट मीन्स वॉटर ऍक्टिंग ॲज अ ॲम्फोटेरिक इन नेचर और इट बिहेव्स लाईक ॲम्फोटेरिक इन नेचर. सो नाव जर तो ॲम्फोटेरिक नेचर असेल तर त्या ठिकाणी जर आपण तो वॉटर सॉल्व्हंट जर आपण चेंज केला, म्हणजे त्या ठिकाणी सॉल्व्हंट यूज करायचं आहे, दी सॉल्व्हंट विच इज युज्ड इन द टायट्रेशन अदर दॅन द वॉटर. वॉटर सोडून जर तुम्ही दुसरं सॉल्व्हंट त्या ठिकाणी यूज करणार असाल तर दॅट टायट्रेशन इज कॉल्ड ॲज द नॉन ॲक्वेस टायट्रेशन. या टायट्रेशन मध्ये अगदी एक सिंगल ड्रॉप सुद्धा तुमचा वॉटरचा चालत नाही किंवा तुमचं त्या ठिकाणी मॉइश्चर सुद्धा चालत नाही. समजा तुम्ही त्या ठिकाणी ब्युरेट पिपेट यूज करणार आहात, कोनिकल फ्लास्क यूज करणार आहात, हे जे सर्व काही आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला जर ते व्यवस्थित तुम्ही ड्राय करून घेतलेले नसतील तरी सुद्धा तुमचा रिझल्ट 100% करेक्ट येऊ शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याला जर एकदम करेक्ट रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण त्या जे मॉइश्चर कंटेंट आहे ते 100% रिमूव्ह केलं पाहिजे, म्हणजेच वॉटर कंटेंट रिमूव्ह केलं पाहिजे. वॉटर रिमूव्ह केलं की दॅट टायट्रेशन इज कॉल्ड एज द non-aqueous type of titration. Now, reasons for the non-aqueous titration. There are three different reasons why we have to prefer non-aqueous titration over to the aqueous titration. So, reason number one is the reactant is insoluble in water. वॉटर मध्ये जर तुमचा प्रोडक्ट, तुमचा ड्रग जर त्याच्यामध्ये जर इनसोल्युबल असेल, 100% डिझोल्युशन त्याच्यामध्ये होत नसेल, 100% डिसोसिएशन त्याच्यामध्ये होत नसेल, तर त्या सॅम्पलचं आपण कोणत्याही कंडिशन मध्ये 100% रिझल्ट एक्सपेक्ट करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी द रिएक्टंट इज इनसोल्युबल इन वॉटर असेल तर आपण काय करतो, नॉन एक्वेस टायट्रेशन यूज करतो. द रिएक्टंट इज रिएक्टिव्ह विथ वॉटर. तो त्या ठिकाणी तुमचा रिएक्टंट आणि वॉटरची जर रिएक्शन होत असेल आणि त्या दोघांची रिएक्शन कसं असतं पहा, सॉल्व्हंट हा कधीही रिएक्टिव्ह नसतो. सॉल्व्हंट हा अजिबात त्या सॅम्पलवर रिएक्शन झाली नाही पाहिजे. जर त्या सॅम्पलची आणि सॉल्व्हंटची जर रिएक्शन झाली तर त्या ठिकाणी वेगळाच तिसरा प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार होऊ शकतो आणि हे जर आपल्याला नको असेल तर आपण नॉन एक्वेस टायट्रेशन परफॉर्म केलं पाहिजे. अँड नाव द थर्ड रिझन इज द सॅम्पल इज टू वीक ऍसिडिक और टू वीक बेसिक इन नेचर. जर तुमचं सॅम्पल जर हे खूपच ऍसिडिक म्हणजे खूपच वीक ऍसिडिक असेल आणि खूपच वीक बेसिक असेल, म्हणजे पहा वीक ऍसिडिक आणि वीक बेसिक म्हणजे काय, ऍसिडिक म्हणजे काय, H प्लस आयन्स डिसोसिएट होणे. जेवढे जास्त H प्लस आयन डिसोसिएटेड होतील तेवढा तो स्ट्रॉंग असेल. आता वीक ऍसिडिक म्हणजे काय, तर खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे वीक ऍसिडिक म्हणजे काय तर कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये H प्लस आयन्स डिसोसिएट होत असतील. आता इथं दिलेलं आहे टू वीक ऍसिड म्हणजे खूपच वीक ऍसिड म्हणजे खूपच कमी प्रमाणात H प्लस आयन्स त्याच्यामधून एखाद दुसरा त्याच्यामध्ये काय होत असेल, डिसोसिएट होत असेल, तर त्या कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो, सिमिलर टू ऍसिडिक कंडिशन बेसिक पण तसाच आहे. बेसिक मध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, अगदीच कमी प्रमाणामध्ये जर त्याच्यामध्ये जर OH मायनस आयन्स डिसोसिएट होत असतील, म्हणजे कुठलाही सॅम्पल आहे त्याच्यामध्ये जर H प्लस आयन्स आणि OH मायनस आयन्स हे अतिशय कमी प्रमाणामध्ये जर डिसोसिएट होत असतील तर त्या सॅम्पलला आपण काय म्हणतो, टू ऍसिडिक और टू बेसिक इन नेचर असे सॅम्पल असतील तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी नॉन एक्वेस टाइप ऑफ टायट्रेशन आपण त्या ठिकाणी प्रेफर करू शकतो. बरोबर. तर या ठिकाणी मला